नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आंबाड करंदीची अगदी 1.5 ते 2 महिना टिकणारी पारंपरिक अशी चटणी। मंडळी, ही चटणी एवढी जबरदस्त लागते की तुम्ही एक भाकरी नाही तर 2 भाकऱ्या किंवा 2 चपाती नक्कीच खाल। तर या चटणीसाठीचे साहित्य बघूयात। पाऊण वाटी आंबाड इथे मी घेतली आहे, तसेच 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि 2 काश्मीरी मिरची घेतल्यात। तुमच्याकडे मिरची अवेलेबल नसतील तर अगदी घरगुती मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। ह्या मसाल्याची अगदी जबरदस्त अशी चटणी बनून तयार होते। आता तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यानंतर ही आंबाड आपण भाजून घेणार आहोत। भाजून घेतल्यानंतर आंबाडीचा जो वैस वास असतो तो निघून जातो। त्याच्यामुळे रंग बदलेपर्यंत म्हणजे ऑरेंज रंग येतपर्यंत ही आंबाड आपण छान प्रकारे भाजून घेणार आहोत। आता इथे मी मूठभर फ्रेश धुतलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे आणि तीसुद्धा भाजत आहे। तर ही कोथिंबीर का भाजायची, तर कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि चटणी 1.5 ते 2 महिना सहज टिकून येते। आता कोथिंबीर ही आंबाडीसोबत छान प्रकारे भाजून घेत आहे। मंडळी, ही आंबाड किंवा करंदी आपण विकत जेव्हा घेतो तेव्हा मच्छीवाल्यांनी ही सुकवलेली असते, पण केव्हा केव्हा घाईघाईत मच्छीवाल्यांकडून ही सुकी मच्छी नीट सुकवली जात नाही आणि मग त्यात थोडं मॉइश्चर राहिलं की त्याचा कुबट असा वास थोड्या दिवसांनी येतो। त्याच्यामुळे छान प्रकारे आंबाड भाजून घ्यायची आहे। आता 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या तसेच 2 काश्मीरी बॅडगी मिरचीसुद्धा मी या आंबाडीसोबत भाजून घेत आहे। तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर 2 ऐवजी 3 मिरच्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आम्ही थोडं तिखट कमी खातो, त्याच्यामुळे 2 बॅडगी मिरची मी इथे वापरल्या आहेत। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ओतून घेऊ। 2 बॅडगी मिरची वापरल्यात तरीसुद्धा चटणी आम्हाला तिखट अशीच वाटते। तर तुम्ही ठरवू शकता किती मिरच्या ॲड करायच्या आहेत ते। आता इथे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि मिक्सरचं भांडं लावून आता 2 ते 3 वेळा पल्स मोडवर असं फिरून घेतलं आहे। आता ही चटणी छान प्रकारे अशी दळून झाली आहे। चटणी एकदम बारीक पेस्ट न करता भरडच अशी दळायची आहे, त्याच्यामुळे खाताना अगदी छान वाटते। आता छान प्रकारे अशी चटणी दळून झाली आहे। तुम्ही कोणत्याही कालवणासोबत किंवा रश्श्यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता। आता ही चटणी स्टोअर करण्यासाठी आपण हवाबंद डब्यामध्ये ओतून घेणार आहोत। अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये ओतून घेऊन ही 1.5 ते 2 महिना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि जेव्हा जेव्हा आपल्याला ही चटणी खायची असते तेव्हा फ्रीजमधून डबा काढून केव्हाही आपण ही चटणी भाकरी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।